नमस्कार मित्रमंडळींनो, घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखीन एक पॉडकास्ट. आपण पॉडकास्टची जी सिरीज करत आहोत त्यातलाच आणखीन एक भाग. लामण डेव्हलपर्स प्रस्तुत लेक माहेरचा कट्टा आणि आर्यवर्त हेरिटेज फाउंडेशन या संलग्न विद्यमाने आपण नारीरत्न विजेत्या आहेत त्या सर्वांचे आपण जीवनगाथा, त्यांच्या लाईफ स्टोरीज समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातून काही इन्स्पिरेशन घेत आहोत, काही नॉलेज घेत आहोत, कधी कधी त्यातून थोडंफार आपल्याला व्हॅल्यू ॲडेडही मिळतं. तर अशाच एक नारीरत्न आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा खुशी मॅम, तुम्ही ते आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि तुमच्याविषयी जाणून घ्यायला आपल्या व्ह्यूअर्सना खूप आवडेल, पण थोडंसं आपण बॅकग्राऊंड जाणून घेऊया. तर तुमचं माहेर कुठलं, शाळा शिक्षण कुठे झालं? नमस्कार, माझं नाव खुशी अशोक कांबळे आणि माझं शिक्षण बीडमध्ये झालं, कारण माझं माहेर तिकडचंच. तर स्कूल पण मी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये शिकले 10वी पर्यंत. त्याच्यानंतर माझं कॉलेज आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे पण गावाकडेच झालं आहे. हो. ओके, मग माहेर तिथलं, तर मग सासर कुठलं? सासर पण तिकडचंच आहे, बीड जिल्ह्यामधल्या अंबेजोगाई तालुक्यात. आणि फक्त कामानिमित्त मुंबईत राहते, नाही तर सासर बाहेर दोन्ही पण माझं बीड जिल्ह्यामध्येच आहे. अच्छा, हो. ओके. आणि मग थोडंसं जेव्हा तुम्ही शिक्षण करता, तुमचं 10वी झालं, 12वी झालं, मग तुम्ही ऍक्च्युली जे काही करिअर म्हणून घेतलंय, आता मी सांगत नाही कारण का त्याची उकल मी पुढे करणार आहे, पण ते करत असताना पूर्ण शिक्षण झाल्यावरती तुम्ही करिअर बघितलं की तुमचं एक अमुक एक शिक्षण झालं, म्हटलं की आता कुठेतरी अर्निंग सोर्सेस म्हणून काहीतरी आपण नोकरी बघायला पाहिजे? नाही, जर म्हणायला गेलं ना तर हा खूप वेगळा किस्सा आहे की मी कधीच नोकरी बघायची किंवा म्हणजे ना, मी माझं जे आता आहे तर मी ते कधी ठरवलंच नाही. असं ठरवून नाही. आपण कसं 10वीला गेलं की ठरवतो की मला 12वी नंतर काय करायचंय, त्याच्या 12वी नंतर ठरवतो की मला पुढे जायचंय. मी माझ्या लाईफचा कुठलाच गोल ठरवलेला नव्हता. ऍक्च्युली काय झालेलं की मी 10वीला असताना ना एक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली होती आणि मी त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. आणि तिकडे मग भाषणादरम्यान ना माझी एकनाथरावजी आवाडे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला, त्यांचा एक प्रोजेक्ट होता, DV ऍक्ट 2005 वर काम करायचं होतं. चिंगारी नावाचा प्रोजेक्ट होता. स्पर्धा शाळेमध्ये होती, कॉलेजमध्ये होती? शाळेमध्ये होती. आणि मी 10वीला होते. हा, 10वीला होते. खूप छोटी होती मी. आणि पण ती माझी बोलण्याची जी कला, लबक होती, ही त्यांना खूप आवडली. आणि मग ही स्पर्धा झाल्याच्या नंतर त्यांनी ना मला ऑफर देऊ केली की असं असं आहे आणि काम, आणि तू करशील का? तर मी पण तयार झाले. आणि मग त्यांनी मला फील्ड ऑफिसर म्हणून चिंगारी या प्रोजेक्टवर त्यांनी मला काम दिलं. काय ऍक्च्युअली चिंगारी म्हणजे काय होता तो विषय? चिंगारी प्रोजेक्ट म्हणजे कसं होतं की, युनिक आहे ना? हो, खूप युनिक. चिंगारी म्हणजे काय, आपण म्हणू शकतो एक ठिणगी. चिंगारी म्हणजे ठिणगी. तर कसं असतं की एखाद्या अन्यायाविरुद्ध जर पेटून उठायचं असेल तर ठिणगी पडणं गरजेचं आहे. तर ते ठिणगी पाडण्याचं काम आम्ही करत होतो, महिलांच्या मनामध्ये अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही गावागावांमध्ये महिलांचे आधार गट करायचे. तर हे काम होतं ह्या चिंगारी प्रोजेक्ट. बीड पुरता मर्यादित तुम्हाला एक टेरिटरी दिली? बीड पुरता मर्यादित हा प्रोजेक्ट होता आणि माझ्या कामाचं मर्यादित क्षेत्र होतं धारूर तालुका. ह्या धारूर तालुक्यामध्ये मी हे काम करत होते. ओके. हो. मग त्याच्या अंडर तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करत होता? माझ्याकडे 10 गावं होते. 10 गावांमध्ये जाऊन 10वीला असताना 10 गावं? हो, 10वीला असताना म्हणजे जॉईन होईपर्यंत, म्हणजे ऑफर त्यांनी 10वीला असताना दिली, जॉईन होईपर्यंत 11वीला होते मी. ओके. हा. आणि मग हे मी चालू केलं होतं. 17 वर्षाची होते. तर मला 10 गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये एक आधार गट तयार करायचा. तर आता आधार गट बद्दल सांगते की आधार गट कसं होतं की 15 महिला तयार करायच्या आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचं, त्यांना कायदे, महिलांचे अधिकार वगैरे हे समजून सांगायचे. आणि त्या 15 महिला अशा तयार करायच्या की ज्या बाकीच्या महिलांना आधार देऊ शकेल. त्याचं नावच होतं की आधार गट. तर हे तयार करायचो आम्ही. हे माझं काम होतं. तर मग हे मी ते काम करत होती. म्हणजे अशा तुम्ही 100 महिला ऍक्च्युली तयार केल्या? हो. वय वर्ष 17, 11वीला असताना? हो. आणि त्या वयामध्ये तुमच्याकडनं लोक ऐकायला तयार व्हायची? हो, कारण पर्सनॅलिटी होती तशी की नव्हतं वाटत की मी 17-18 वर्षात. हा, कारण माझी पर्सनॅलिटी पहिल्यापासून होती की हाईट, वेट आणि सगळ्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट की बोलण्याची जी स्टाईल होती की कोणी इमॅजिन नव्हतं करू शकत. आता मी किती वर्षाची तुम्ही नाही इमॅजिन करू शकणार असं आणि मी पण नाही सांगणार आहे. तर ही होतं की नाही, वय नाही मॅटर केलं कधी, कारण माझे ते स्वप्न पण होते की मला खूप मोठे मोठे काम करायचे होते. ते रक्तातच होतं पहिल्यापासून. तर मग हा प्रोजेक्ट साधारण तुम्ही किती वर्ष करत होता? हा प्रोजेक्ट मी 3 वर्ष केला.
झाल्यापासून. तेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन चालू होतं का? नाही, माझं 12वी होतं, 11वी 12वी आणि फर्स्ट इयर पर्यंत मी केलं. ऍक्च्युली काय झालं की त्यामध्ये मग स्वप्न बदलले. मी कधीच विचार केला नव्हता. म्हणजे कसं होतं की आमच्या गावाकडची एक परिस्थिती सांगते. बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि दुसऱ्या बाबतीत तुम्ही बीड जिल्हा जर मी एक सांगू इच्छिते, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये मी 10वी 12वी करत होते, आमचा बीड जिल्हा गाजला होता स्त्रीभ्रूण हत्येसाठी. कारण आमच्याकडे मुलगी जन्माला येणंच पाप, ह्या अशा होताच. आणि त्यावेळेस मुलींचं शिक्षण आमच्याकडे लिटरली 10वी झाले की मुलींचे लग्न करून दिले जातात. त्याच्यामुळे माझं काहीही गोल नव्हता की मला पुढे, मला माहित होतं 10वी 12वी झाली की माझं लग्न हो. आणि बघितलंच होतं एखादीच मुलगी, म्हणजे माझ्या 10वीच्या क्लासमधनं मला तर नाही वाटत की माझ्या व्यतिरिक्त अजून कुठली मुलगी कुठल्या जॉबला आहे. अंगणवाडी सेविका 1-2 सोडल्या तर, म्हणजे ते होतच त्या पिरियडमध्ये. आणि त्यावेळेस मग मी ज्यावेळेस महिलांवरचे अन्याय बघायचे, अत्याचार बघायचे ना, आम्ही अधिकारी कार्यालयामध्ये जायचो. कधी मला ह्याला SP ऑफिसला जावं लागायचं, महिला तक्रार निवारण केंद्रात जावं लागायचं त्या महिलांना घेऊन. अगदी 40-40 वर्षापर्यंतच्या सुद्धा महिला की ज्यांना मारझोड, लग्नाच्या 15-20 वर्षानंतर सुद्धा दारू पिऊन त्यांचा तो अत्याचार अविरत चालू व्हायचा. आणि मग आमचे सेमिनार्स वगैरे ऐकून त्या महिलांना कुठेतरी जाणीव व्हायची, मग त्या पेटून उठायच्या. हो. आणि मग ह्यावेळेस त्या महिलांना घेऊन जायचं, त्यावेळेस ते अधिकारी, त्या अधिकाऱ्यांची ती एक पर्सनॅलिटी आणि ती तो बघितला आणि मनात कुठेतरी वाटलं की नाही, आपल्याला जर हो व्यापक रूपाने जर जायचं, कारण आपल्याकडे काय नाही, आपण सध्या एक हे आहोत नुसतं. आणि तर मला जर ऍक्च्युअल मध्ये काम करायचं तर अधिकारी व्हायचं. तर मग तिथून मग मी विचार केला की मला काय करावं लागेल अधिकारी होण्यासाठी. तर मग मी MPSC, मला समजलं की MPSC मधून तुम्ही आयोगाच्या परीक्षा दिल्या की त्याच्यात होतात. आणि मग मी तो प्रोजेक्ट संपल्याच्या नंतर मग मी गाव सोडलं आणि पुण्याला आली. पुण्याला आल्यानंतर हो अग्निपंख अकॅडमी म्हणून भोसरीमध्ये मी तिथे जॉईन झाली की मला अभ्यास करायचा होता, मला MPSC. तर मी MPSCची तयारी करायला तिकडे सुरुवात केली. आणि मग MPSC करत करत मी काय करायचे की माझं बोलणं, माझी सगळ्यात आवडती हॉबी की बोलते मी खूप. तर मग ते बघून त्यांनी मला एक रिसेप्शन म्हणून ठेवलं की तू स्पर्धा परीक्षा डेस्कवरती, कारण मलाही कमवा शिका एवढी परिस्थिती नव्हती की मी हे करेल. तर मग त्या कमवा शिका योजनेतून मी पुढे अभ्यास करायला लागले. हो. मग MPSC क्रॅक केली? हो, मी MPSC क्रॅक केली. त्याचा पण एक किस्सा आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हे बदलत गेले प्रत्येक ट्रॅकवर माझं. तर मी MPSC दिली 2017ला. मला आठवते मी पहिली प्रिलियम दिली होती, एक 37ला हो प्री एक्झाम. तर मी ती क्लिअर केली होती. त्याच्यानंतर मी मेन्स दिली. आणि हो मेन्स पण मग मला असं वाटलं की माझा कट ऑफ चांगला येतो की आता मला ग्राउंडची तयारी करायला पाहिजे. आणि मी ग्राउंडची तयारी करायला आली. तर तेव्हा त्या काळात पोस्ट तुम्ही मेन्स किंवा प्री क्लिअर केलेली? PSI ची मी PSI प्रिलियम आणि PSI मेन्स क्लिअर केली. आणि PSI साठीचा 3रा टप्पा असतो ग्राउंडचा. आणि माझी जशी होती तशीच पर्सनॅलिटी की मला ते थोडंसं कमी व्हायचं होतं आणि मला ग्राउंडवर स्वतःला मेहनत करणं खूप गरजेचं होतं. मी ग्राउंडसाठी एक अकॅडमी जॉईन केली होती. आणि त्या अकॅडमीवर एक किस्सा झाला. कसं असतं, परिस्थिती माणसाला सुधरवते आणि बिघडवते. तर 12,000 रुपये 3 महिन्याची ती फीस होती. तर त्यांनी मला सांगितलं, माझ्याकडे एवढी भरायला नव्हती, तर मी त्यांना 6,000 रुपये दिली आणि 6,000 रुपये ठेवली. तर 15-20 दिवस झाले की मी जात होती. त्यांनी मला 15 दिवसाचा टाइम पिरियड दिला होता की बाकीचे पैसे भर. पण मी नाही भरू शकली ते पैसे, कारण माझ्याकडे नव्हते, माझी परिस्थिती होती. मी सरांना 2-3 वेळेस पर्सनलमध्ये भेटून सांगितलं, पण सरांनी ऐकलं नाही. आणि त्यांनी काय केलं की 100 मुलं सकाळी ग्राउंड करत होते. आणि ह्या 100 मुलांच्या समोर सकाळी मला विचारलं, तू फी भरली का? थांब, बाकीच्यांना रनिंगला सोडलं, इकडे फी भरली का? नाही सर भरते. ओरडले जोरात, सगळ्यांच्या समोर अपमान केला की तू निघ इथून. फी भरायची तेव्हाच माझ्या ग्राउंडला यायचं. आणि ते मुलं सगळे बघत होते, हसत होते. आणि तो अपमान खूप जिवारी लागला होता. शूज वगैरे हातात घेऊन मी लिटरली घर रडत रडत आले. वय पण 20-21 वर्ष असेल. तर त्या वयामध्ये तो अपमान खूप होता की जिवारी म्हणजे खूपच. मी अगदी रात्रभर खूप रडायचे. मला तो प्रसंग आठवायचा की अरे परत अकॅडमीमध्ये तुम्ही गेलेच नाही. मी गेले अकॅडमीवर गेली, पण तो खूप होता की माझे जे मिस्टर म्हणजे फ्रेंड्स होते त्यावेळेस आमचं लग्न नुकतंच म्हणजे तर त्यांनी सांगितलं की मी एवढी ते धसका घेतला होता की ठीक आहे चल. आणि ते घेऊन गेले. त्यांनी
केले, पैसे दिले, चल तुला एवढा माज आहे ना पैशाचा, ठीक आहे, आम्ही काही तुझी अकॅडमी परत येणार नाही, पण असं नको व्हायला की फीस मुळे गेली त्याच्यामुळे ही फीस आणि तुझी लायकी नाही किंवा आवडलं नाही तुझी वर्तवणूक, कारण तू गव्हर्नमेंट अधिकारी तयार करतोयस तर तू काय देतोयस असं. तर मग ती सोडली. पण ती सोडल्याच्या नंतर मग मी म्हटलं की नाही, माझ्यासारख्याही काही मुली असतील ना की जे स्वप्न घेऊन येत आहेत आणि त्यांना पैशासाठी लिटरली हकललं जाते. नाही म्हटलं मला हळूहळू ना आपण त्या पिचवर येतोय की ऍक्च्युली आपल्या मॅडम करतात काय किंवा यांचं कार्यक्षेत्र काय. तर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं ना तर आज MPSC, UPSC, प्री मेन्स किंवा मग त्यांच्या मेडिकल एक्झाम्स असतात किंवा जे काही त्याची पूर्ण प्रोसिजर असते आयोगाच्या परीक्षाची, यांचं लर्निंग अकॅडमी आहे बेसिकली. सो तुमचं शिक्षण झालं आणि तुम्ही गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटीच्या संदर्भामध्ये किंवा त्या आयोगाच्या परीक्षा किंवा इतर बँकिंग परीक्षा किंवा सेतूच्या परीक्षा यासाठी जर प्रिपरेशन करत असाल ना तर मॅडमचं ऍक्च्युली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्यामध्ये त्या कार्यरत आहे. तर कशामुळे ते आता कळलं, आता आपण थोडासा तो प्रवास कसं इकडे घेऊन जाऊया. यस, गो अहेड. हा, तर मग मी ठरवलं की मला अकॅडमी टाकायची. पण कसं होतं की मी त्या टप्प्यात होते की मी अधिकारी म्हणजे होण्याच्या जवळ पोहोचले होते आणि तो एक होता की मला त्याच्यानंतर माझं लाईफ चेंज होऊ शकत होतं. पण मग नाहीच बोलली, कारण मी ज्यावेळेस इकडे जायचं हा मार्ग निवडायची त्यावेळेस मला ते सगळं आठवायचं. आणि मग मी एका रात्रीमध्ये डिसिजन घेतला आणि तो खूप वेडेपणाने की मला अकॅडमी टाकायची, कसेही करायचे, मला स्वतःच चालू करायचे. पण मग ती प्रोसिजर माहिती नव्हती की नोंदणी कशी करायची काय. तर मग एक सर होते, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू काय कर, माझी फ्रँचायझी घे आणि तू पुढे चालव. तर मग विरारमध्ये अगदी छोट्याशा रूममध्ये 4000 भाडं कारण नव्हतं, त्याच्यातून सुरू केलं. पण मी मुलांना खूप छान पद्धतीने शिकायचे. मग छोट्याशा खोलीचं करत एक स्टुडंट, पहिले एक स्टुडंट पासून सुरू झालेली अकॅडमी वाढत वाढत गेली. मग जागा कमी. पहिला विद्यार्थी आता काय करतोय? पहिला विद्यार्थी आता पोलीसमध्ये आहे. ओके. आणि तो पहिला विद्यार्थी नव्हता, ती पहिली विद्यार्थिनी होती. ती मुंबई पोलीसमध्ये आहे सध्या. आणि मग त्याच्यानंतर ही मग माझे स्टुडंट्स मध्ये आपले ब्रँड अँबॅसेडर झाले की आमच्या मॅम खूप छान शिकवतात. कारण मला पैसा किती मिळतो हे महत्वाचं नव्हतं, कारण मला माहित होतं मला कसं जगायचं पुढे. आणि आम्ही गावातून गरिबीतून आलेली होती, त्याच्यामुळे ते मॅटर करतच नव्हतं मला. सो त्यांना फक्त सर्व्हायवलची इन्कम माहिती होती, लाईफस्टाईलच्या इन्कमचा त्यांचा विषय नव्हता. हो. आणि मग त्याच्यानंतर पुढे वसईमध्ये खूप मोठी अकॅडमी, मोठी म्हणजे त्या मानाने खूप 2-3 लेक्चर रूम्स, लायब्ररी अशा पद्धतीचे तो सेटअप. आणि मग ते मी चालू केलं तिकडे. मग एकचे होता मग लॉकडाऊन होतं, मधले लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनच्या नंतर मग काम असं होतं की मग बऱ्याच जणांनी, जसं की आमची वसई वगैरे अशा आहेत पेजेस, नाही त्यांचे पेजेस की फेसबुक पेज की तुम्ही आमच्यासाठी, हो त्यांचे, की तुम्ही लाईव्ह द्या. तर मग त्याच्यानंतर मी लॉकडाऊन मध्ये बरेचसे लाईव्ह लेक्चर केले होते. त्याच्यानंतर ना कार्याला ग्रोथ आली, म्हणजे मी पोहोचली खुशी कांबळे लोकांपर्यंत तेव्हा पोहोचली होती. माझी लॉकडाऊन मध्ये डिलिव्हरी झाली होती. माझा मुलगा होता 12-13 दिवसाचा आणि माझे ऑनलाईन लेक्चर चालू झाले होते, ते त्यांनी ठेवले होते फ्री मध्ये. आमची वसई, हो त्यांनी ठेवले होते. आणि मी शिकवत होती आणि मी माझ्या मुलाला घेऊन शिकवत होती, कारण ते खूप छोटंसं बाळ होतं आणि ते रडत होतं. आणि कुणीतरी ना तो स्क्रीनशॉट मारला होता आणि तो स्क्रीनशॉट त्यावेळेस ना ते एका रात्रीमध्ये ते होतं ना की त्या काळामध्ये कोरोनाच्या काळात एका रात्रीत व्हायरल झाले. त्याच्यामध्ये होते की वसई विरारमध्ये खूप फेमस झाले. आणि ऍक्च्युली मग ते वडिलांनी की जायचंय तर मॅडम कडे जा. आणि तिथे त्यांनी कॅप्शन पण दिलं होतं की परिस्थितीला सांगू नका, नाही तुमच्या ध्येयाला सांगू नका की तुमची परिस्थिती किती कठीण आहे, तुमच्या परिस्थितीला सांगा की तुमचं ध्येय किती मोठे. असा तो फोटो होता. आता फोटो बघून मलाच खूप असं आतून वाटलं होतं की अरे मी खरंच काय आहे. आणि मग तिथून पुढे स्टुडंट यायला लागले आणि आपले एका स्टुडंट पासून झालेली मग आता 100च्या वर स्टुडंट आहेत. मी अदर पण मग बाकीच्या क्लासेसमध्ये पण शिकवायला लागते. जसं आता आपलं वाशीमध्ये आहे सिद्धार्थ लॉजिक, मी तिथे पण जाते. तिकडे मी पूर्ण मुलांना करिअर गायडन्स करते मी काउन्सिलर म्हणून. तर इकडे पण आहे. तर मग करिअर गायडन्स साधारण कुठल्या टप्प्यातल्या मुलांना तुम्ही करता? 10वी नंतर. कारण आमचं करिअर गायडन्स मध्ये ना की काय होतं की 10वी नंतरच मुलाची दिशा ठरते ना त्याला काय करायचं. तर मग हे पण केलं जातं. किंवा मग त्याच्या अगोदर जर करायचं असेल तर 7वीच्या मुलांसाठी पण आपण करतो, ज्यांना NDA वगैरे जायचंय, आर्मी स्कूलमध्ये जायचंय, तर ह्या मुलांसाठी पण आपण करतो. पण आपले जास्त फोकस हे 10वी नंतरच आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी जाणाऱ्या मुलांना.
असं. मग आता साधारण किती विद्यार्थी आहेत वर्षभरात? आता आपल्याकडे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, पोलीस भरती वगैरे सगळं मिळून. आणि जास्त करून ना आपण काय करतो की ह्या क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीवर भर देतो, कारण मग ते तेवढं हँडल पण झालं पाहिजे. त्याच्यामुळे ॲक्च्युअल ग्राउंडमध्ये आपण जास्त स्टुडंट घेतो आणि क्लासमध्ये काय होतं की मग डिवाइड करतो लायब्ररीमध्ये आणि लेक्चर हॉलमध्ये. कारण ह्या स्टुडंटमध्ये एक आहे की 100 स्टुडंट आहेत आणि 100च लागतात असं नाही. तर मग काय होतं की ह्या वर्षीचे स्टुडंट पुढच्या कॅरी फॉरवर्ड. हां, तर तुम्ही कधी सक्सेस रेशिओ काढलाय तुमचा वार्षिक की एवढे विद्यार्थी होते त्यातले एवढे ऑलरेडी ऑफ झाले? हो, मी रेशो वगैरे नाही काढला, पण माझे 51 मुलं आतापर्यंत झालेत. तर हा रिअल आहे. म्हणजे 51 सिग्नल पोस्टिंग वरती कुठे त्यांचे चलान लागणार नाही त्यांनी केले. असं कारण बाकीचे नाही मी रिझल्ट की ठीक आहे, काही जण फक्त माझ्याकडनं इन्क्वायरी करून गेले मग ते झालेच होता, पण ऍक्च्युअल मध्ये जे माझ्याकडे शिकले ते 51 मुलं आहेत. मग कधी कोणीतरी असं ऑन रोड वरती किंवा कुठेतरी सिग्नलवर भेटतं आणि अचानक मॅडम तुमच्या मॅमला नोकरी लागली? खूप वेळच होतो आणि तो खूप प्राऊड मुमेंट असतो. अगदी ना मला कधी कधी भीती वाटते, कधी काय होतं की टीसीने वगैरे कधी होतं आपल्या ट्रेनच्या प्रवासामध्ये की पकडू नये अशी मी प्रार्थना करत असते. कारण काय होतं पकडले अरे आमच्या मॅडम आहेत, मग ते माझ्या स्टुडंटच्या समोर असं नाही व्हायला पाहिजे म्हणून मी खूप काळजी घेते. कारण कुठे ना कुठे मिळतातच स्टुडंट असे. आणि मग ते कारण का मुळात ना आचरेकर डिसिप्लिन्ड असले ना तरच तेंडुलकर डिसिप्लिन्ड होतो. तो हा थोडासा कन्सेप्ट आहे की आपले शिक्षकच जर इथिकली स्ट्रॉंग असले ना की ते कल्चर किंवा तो वर्क कल्चर ते कुठेतरी पुढे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पास ऑन करू शकतो. हो, आणि असं नको म्हणजे मी त्यांना शिकवताना खूप वेगळ्या गोष्टी शिकवते, माझं लाईफचं स्ट्रगल सांगते आणि पुढे कधी असं नको व्हायला की त्यांच्या पुढे मॅडम ह्या रूपात जाईल. ट्रस्ट ब्रिज न होण्यासाठी ज्या काही प्रिकॉशन घ्यायला लागतात काळजी घेते. हो, कारण कुठे टपकतील सापडतील सांगता येत नाही. म्हणजे मॅडम त्यांना कुठे भेटतील माहित नाही, पण मला भीती असते की माझे स्टुडंट मला कुठे भेटतील. कारण मुंबई पोलीसमध्ये आता मीरा भाईंदरला आपले 3 झालेत ह्या वर्षीच्या भरतीमध्ये पोलीस. तर मग ह्या कसं ते त्याच ह्याच्यामध्ये असतात ना टप्प्यामध्ये, तर त्याच्यामुळे. मग तुमचा आता मेन बिझनेस जो आहे, जो काही व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे पाहिलं तर सोशल मीडियावरनं तुम्हाला जास्त एन्क्वायरीज आहेत की रेफरल बिझनेस जास्त आहे? दोन्ही पण. सोशल मीडियावरनं पण आहे, जसं की जस्ट डायल सुरेखा, गुगल. सो बेसिकली मॅडमचे जे कार्यक्षेत्र आहे ना ते मेजरली वसई विरार महानगरपालिकेमध्ये येतं. त्यांचं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जे विरारला आहे आणि जे मेजर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ते त्यांचं वसईमध्ये आहे. सो वसई विरार महानगरपालिकेमध्ये अगदी ते जीवदानीच्या पायथ्याकडचे राहणारे, कारगिल नगरमध्ये राहणारा आपला जो सर्वसामान्य जो काही जनसमुदाय आहे विरारमध्ये, जो डेली ब्रेड अँड बटरसाठी रोज सकाळी धावपळ करत असतो ना, त्यांनी सुद्धा हा विचार करायला हरकत नाही की एक ट्राय आपण याही एव्हेन्यूला देऊन बघूया. काय माहित जर आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागलो किंवा कुठल्या तरी पदावर जाऊन बसलो तर आपलं लाईफस्टाईल काहीतरी वेगळं होऊ शकतं. तर त्यांनी आवर्जून एकदा का होईना, काउन्सिलिंग का होईना किंवा ऍटलिस्ट तो ॲम्बियन्स का असेना तो बघण्यासाठी मॅडमच्या इन्स्टिट्यूटला ना अवश्य भेट द्या. आपली एक भेट कधी कधी आपलंच आयुष्य बदलून जाते. सो हे नक्की लक्षात घ्या. या व्यतिरिक्त मला आता आणखीन विचारायला आवडेल तुम्हाला, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही आता वाशीमध्ये पण येऊन टीचिंग देता, मग किती सक्सेसफुली शक्य आहे की हे सगळं ट्रेनिंग ऑनलाईन देणं? ऑनलाईन पण होतं, मेजरली थेअरी होत असेल फार हो, फार थेअरीच होते. पण जे वाशीमध्ये आहे आमचं, आम्ही ऑनलाईन पण देतो की तुम्ही एमपीएससी यूपीएससी वगैरे हे तुम्ही ऑनलाईन करून पण करू शकता. पण ऑनलाईन पेक्षा ना ऑफलाईन जो ऑप्शन आहे तो बेटर आहे. हो, कारण कसं होतं ना की आतापर्यंत मुलांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काही समजलंच नाहीये. कारण एक बोलतात ना की रेसमध्ये धावतायत कुठे जायचं काय करायचं माहित नाही. मग काय होतं, गव्हर्नमेंटने ओपनिंग काढलं तरच परीक्षा देते आणि भरपूर जण, आणि मुळात ना काही स्टुडंट असे पण असतात आज जागा निघाल्यात उद्या फॉर्म भरणार परवापासून अभ्यास करणार. काही तर एक्झामचे हॉल तिकीट्स आल्याच्या नंतर कॉल करतात मॅडम ही एक्झाम काढायची, तर ते होतच नाही ना. आणि मग काय होतं की ऑनलाईन मध्ये मुलं त्यावेळेस युट्यूब चॅनल्स आहेत भरपूर आहे की त्यावेळेस ऑनलाईन पर्याय शोधतात घरी बसून अभ्यास करण्याचे. मग काय होतं की ऑनलाईन मध्ये आम्हाला तुम्हाला जे शिकवायचंय ना ते आम्ही तुम्हाला शिकवतो. म्हणून तुम्हाला जे ऍक्च्युअली शिकायचं असतं, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते ऑनलाईन मध्ये होतच नाही सर. त्याच्यासाठी ऑफलाईन मार्चिंग म्हणतो ना ती क्लासरूम सेशन मध्येच होऊ शकते. ऑनलाईन सेशन मध्ये इंटरॅक्टिव्ह किती सक्सेसफुल होईल आपल्याला माहित नाही. आणि स्टुडंट तुमच्यामध्ये साधारणपणे ऍक्च्युअली किती शिक्षण झाल्यानंतर अशा पद्धतीच्या अकॅडमीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष घातलं पाहिजे की ज्या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करतात?
मला तर असं वाटतं ना की मुलांनी ज्यांना खरंच व्हायचं, त्यांचा गोल ठरलेला किंवा ज्यांच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांना पुढे करायचं, तर त्यांनी ना 7वी-8वी पासूनच मुलांना त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. आणि जरुरी नाहीये की तुम्ही 10वी झाल्यानंतरच तुम्ही अकॅडमी जॉईन करा, किंवा तुम्ही सेल्फ स्टडी सुरुवातीपासून जसं की पेपर वाचन वगैरे ह्या गोष्टी पण करू शकता. आणि शेवटला जसं की तुम्हाला जर समजा MPSC करायची, तर तुम्ही 12वीच्या नंतर तुम्ही फाउंडेशन एक बॅच जॉईन करून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला बाकीच्या सरळ सेवा करायच्या, तर तुम्ही 10वी नंतर अभ्यास करू शकता, तुम्ही शेवटच्या स्टेपला. पण तुमची तयारी, स्वतःची जी मानसिक तयारी, कारण क्लास देताना 10%च देत असतो, 90% ही तुमची मेहनत असते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला प्रिपेअर हे अगोदरपासूनच करावं लागतं तुम्हाला. मग त्या 90% प्रिपरेशन मध्ये काय येतं ऍक्च्युअली? त्याच्यामध्ये हे अभ्यासाची मानसिक तयारी मी तर सांगेल. कारण कसं होतंय की खूप गैरसमज आहेत विद्यार्थ्यांमध्ये, जसं की 18-18 तास अभ्यास करायचं, त्याच्यानंतर मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, हे मुलं मोटिवेट होतात ह्या गोष्टींना. आणि मग एका रात्रीत त्यांना असं वाटतं की दुसऱ्या दिवशी आम्हाला क्लास शोधायचा आहे आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये आम्हाला अधिकारी व्हायचंय. ही जी असते ना, हे ते मॅगी नूडल्स सारखं नसतं की तुम्ही गेलात आणि केला आणि खाल्लं. तर ह्याची तुम्हाला तयारी की तुम्हाला तो अभ्यास ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे, अगदी डीप मध्ये जाऊन तुम्हाला तो अभ्यास करायचा असतो. आणि त्याच्यासाठी तुमची मानसिक तयारी आणि त्या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच करायच्या असतात, त्या तयारीच्या दिशेने. 5 वर्षाचा प्रवास आहे. 50 अधिकारी ऑलरेडी आपापल्या जागावरती पगार घ्यायला सुरुवात झालेले आहे. त्या 50 नंतरचे तुम्ही कितवे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि आता जेंडर बायस राहिला नाही आहे, मुलगा असो मुलगी असो, तुम्हाला तयारी करायची आहे. तुम्ही डे 1 पासून तयारी करा, योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य इन्स्टिट्यूट जॉईन करा आणि तुम्ही यशस्वी व्हा. आणि तुमच्या यशाच्या मागे अशा पद्धतीच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या खुशी शिक्षिका जळलेल्या आहेत. तर तुम्हाला तशा पद्धतीच्या शिक्षिका लाभावी, पहिल्यांदा तुमच्यासाठी शुभेच्छा. आणि खुशी मॅम, तुम्ही इथे आलात, तुमच्या अकॅडमीबद्दल आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.